हातातला मोबाईल किराणा दुकानाच्या मालकाला त्या महिलेनं दिला। तो मोबाईल हातात आल्यावर दुकानदार चिडला। हातोडा घेऊन तो तडातड निघाला आणि स्वतःच्या घरी गेला आणि पत्नीला एक प्रश्न विचारला। या प्रश्नानंतर पत्नीचं उत्तर आलं आणि त्यानं थेट तिचा जीवच घेतला। राजकोटमधली 13 मेला घडलेली ही घटना। त्या दिवशी किराणा दुकानात अल्ताफ ललवानी हा एकटाच होता, आपलं काम करत होता। तेव्हा एक महिला तिथं आली। तिनं अल्ताफच्या हातात एक मोबाईल दिला आणि अल्ताफला त्यातले काही चॅट्स दाखवले। तुझी बायको अजूनही माझ्या नवऱ्याच्या संपर्कात आहे। त्या महिलेचं एवढं वाक्य पुरेसं ठरलं। अल्ताफनं मोबाईल हातात घेत ते चॅट वाचले आणि त्याचा माथा भडकला। त्यानंतर अल्ताफ तिथनं ताडताड निघून आपल्या घरी गेला। तिथं पत्नीनंच घराचा दरवाजा उघडला। अल्ताफनं पत्नीला शिल्पाला एक प्रश्न विचारला। तो प्रश्न होता, जितूशी तुझं नातं आहे काय? तिनं शांतपणे आणि थेट उत्तर दिलं, हो, जितूशी माझं नातं आहे, जितूशी माझे संबंध आहेत। त्यानंतर अल्ताफ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला। बराच वाद झाल्यानंतर हा वाद पुढे टोकाला गेला, पण हा वाद काही नवा नव्हता। या वादावादातच जितूनं आपल्या पत्नीच्या डोक्यावर हातोडा मारला। गेल्या अनेक दिवसांपासून असेच वाद जितू आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरू होते, पण त्या दिवशी मात्र वाद टोकाला गेल्यानंतर थेट जितू बरोबरच्या नात्याची कबुलीच शिल्पानं दिल्यानंतर मग मात्र अल्ताफनं तिचा जीव घेतला आणि त्यानंतर अल्ताफनं दुकानातनं जो हातोडा आणला होता तो हातोडा घेऊन तो तिथनं पसारही झाला। अल्ताफनं शिल्पाला मारत असताना एक नाही तर अनेकदा तिच्या डोक्यावर वार केले, ज्यानं शिल्पाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला। शिल्पाचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर अल्ताफ तिथनं फरार झाला होता। राहत्या घरातच पत्नीचा खून करून अल्ताफ तिथनं पळून गेला होता। शिल्पाच्या हत्येची खबर पोलिसांपर्यंत पोहोचली। पोलिसांनी त्यानंतर अनेक टीम बनवल्या आणि अल्ताफचा तपास सुरू केला। शिल्पाला शेवटचा भेटला तो अल्ताफ होता। शिल्पाशी त्याचं काही दिवसांपासून भांडण सुरू होतं। शेजाऱ्यांकडून ही माहिती पोलिसांना मिळाली सुद्धा होती। साधारण 15 दिवसांपासून पती पत्नीमध्ये सारखी भांडणं होत होती। भांडणाचं कारण कदाचित हेच असावं। यावरूनच पोलिसांना अल्ताफवर सुरुवातीपासून संशय होता, पण इथं अल्ताफ गायब होता आणि तो दुकानातही परतला नव्हता। तेव्हा मग पोलिसांना विश्वास बसला की अल्ताफनंच त्याच्या पत्नीचा खून केलाय आणि म्हणूनच अल्ताफला शोधण्यासाठी टीम सुद्धा रवाना झाल्या होत्या। पण इथं शिल्पाच्या भाचीनं तक्रार केली ती शिल्पाच्या खुनाची। भाची ही या खुनाची साक्षीदार सुद्धा होती। पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली। या भाची समोरच अल्ताफ आणि शिल्पाचं त्या दिवशी भांडण झालं होतं। सकाळी 9:15च्या सुमारास अल्ताफ घरी आला होता आणि त्याचं शिल्पाबरोबर भांडण झालं। तेव्हा त्यांच्यातला वाद वाढू लागला आणि याची जेव्हा भनक किंवा ही जी गोष्ट जेव्हा त्या भाचीला कळली तेव्हा तिनं मग या दोघांना आधी शांत केलं होतं। भाचीनं तिच्या FIR मध्ये किंवा केलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार अल्ताफ घरातनं त्यावेळेस निघून गेला होता। थोड्या वेळानं तो पुन्हा घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक पिशवी होती। त्यानं त्या भाचीला तिच्या दुकानात जायला सांगितलं। तिचा काही जो व्यवसाय आहे तिथं जा असं अल्ताफनं त्या भाचीला सांगितलं। पण शिल्पाला म्हणजेच अल्ताफच्या पत्नीला पोरबंदरला तिच्या माहेरी जायचं होतं आणि ती आणि तिची भाची सोबत जाणार होत्या असं त्या भाचीनं अल्ताफला तेव्हा सांगितलं। तेव्हा आणखीन राग आला अल्ताफला आणि त्यानं दोघींचेही फोन सोबत घेतले आणि तो तिथनं घरातनं निघून गेला। पण थोड्याच वेळात अल्ताफ परत आला तो निश्चयानंच आला। त्यानं शिल्पाला पुन्हा प्रश्न विचारला आणि त्याला शिल्पाचं उत्तर येताच त्यानं पिशवीत लपवलेला हातोडा शिल्पाच्या डोक्यात घालायला सुरुवात केली। हातोड्यानं अनेक वार त्यानं शिल्पाच्या डोक्यावर त्यावेळेस केले। सुरुवात होताच त्यावेळेस तिथं जी भाची होती तिनं हे सगळं पाहिलं आणि घाबरून ती स्वतःचा जीव वाचून तिथनं पळून गेली। शिल्पाचा खून केल्यावर तिथनं अल्ताफ पळून गेला होता। शिल्पाच्या भाचीनं ही सगळी घटना पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितली आहे। अल्ताफ तिथनं गेल्याची तिला जेव्हा माहिती कळली तेव्हा मग तिनं पोलिसात माहिती दिली। इथं हॉस्पिटलमध्ये फोन करून काही वैद्यकीय मदत मिळते का याच्यासाठी तिनं चाचपणी केली। वैद्यकीय मदत मिळाली, पण तिथं आलेल्या त्या लोकांनी शिल्पाचा मृत्यू झाल्याची माहिती त्या भाचीला दिली। आता पोलिसांनी सुद्धा शिल्पाचा मृतदेह ताब्यात घेतला होता आणि त्यांनी इतर शोध करायला सुरुवात केली होती। साधारणतः अल्ताफ फरार होता, पण तो कुठे जाईल याच्याबद्दलची कल्पना कुणाला नव्हती आणि त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं ट्रेसिंग करायला एव्हाना सुरुवात सुद्धा केली होती। भाचीच्या जबाबामुळे पोलिसांकडे एक महत्त्वाचा पुरावा होता। काही डिजिटल पुरावे याचा आधार पोलिसांनी घेतला होता। अल्ताफच्या मोबाईलचं ट्रेसिंग केल्यानं पोलिसांना अवघ्या काही तासातच अल्ताफचा ठिकाणा सुद्धा मिळाला होता। अल्ताफचा क्राईम ब्रांचकडून जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा सतत त्यांना जुनागडच्या आसपासचं लोकेशन अल्ताफचं दाखवत होतं।
त्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमनं जुनागडच्या एका टोल नाक्यावरनं अल्ताफला पकडलं. शिल्पाच्या हत्येच्या काही तासातच पोलिसांनी ही केस सॉल्व्ह केली होती. अल्ताफला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी जिथनं अल्ताफला पकडलं ते अंतर राजकोट पासून 152 किलोमीटर एवढंच आहे. अल्ताफ आणि शिल्पाची 2 मुलं शिक्षणासाठी बाहेर असतात. वडिलांनी केलेल्या या गुन्ह्यानंतर आता त्यांच्यावर आई वडील असं दोघांचंही छत्र हरवलेलं आहे. पोलीस अल्ताफच्या चौकशीत त्याचा हत्येचा मोटिव्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. ती महिला जिनं अल्ताफला व्हॉट्सअप चॅट दाखवले, तिचा नवरा जितू यांच्याही साक्षी पोलीस घेणार आहेत. अल्ताफनं खून केला, पण आणखी कोणी त्याला शिल्पाचा खून करायला उकसवलं होतं का, याचा तपास पोलीस करतायत. खरोखर शिल्पा आणि जितूचे संबंध होते की फक्त चॅटवरून अल्ताफला संशय होता? जितूच्या पत्नीला याची आधीपासून माहिती होती का? शिल्पा आणि जितूला अल्ताफ आणि जितूच्या पत्नीनं समज दिली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस अल्ताफकडनं मिळवण्याचा प्रयत्न करतायत. साहजिकच जितूच्या पत्नीला सुद्धा हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. अल्ताफवर याआधी 2 गुन्हे दाखल आहेत. शिल्पाचं जितूवर प्रेम होतं, तर तिनं जितूला याची कल्पना द्यायला हवी होती आणि अल्ताफ बरोबर डिवोर्स घेऊन जितू सोबतच राहायला हवं होतं. जितूला जर शिल्पा सोबत राहायला नको होती, तर शिल्पानं जितू बरोबरचे हे संबंध तोडून द्यायला हवे होते. शिल्पा जितूचे संबंध असले तरी अल्ताफ शिल्पाला डिवोर्स देऊ शकला असता. फक्त चॅटवरनं अल्ताफनं शिल्पाला मारून टाकलं, पण इतरही मार्ग होते. शिल्पाला जाब विचारायचे. तिचा जीव घेतल्यानं आता त्यांची मुलं जी शिकता आहेत ती उघड्यावर पडली आहेत. संशय एखाद्याला आतून संपवतो, पण त्या संशयातून जर दुसऱ्याचा जीव जाणार असेल तर मग त्या व्यक्तीनं संशयाच्या भोवऱ्यातनं आधी स्वतःला सोडवून घेतलं पाहिजे.